नमस्कार. आज आपण केळी या पिकामध्ये आलेलो आहे. तर आपल्यासोबत ह्या प्लॉटचे शेतकरी आहेत. त्यांचा जो प्लॉट आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की त्यांची माहिती. साहेब, तुमचं नाव गाव पत्ता सांगा. माझं नाव श्रीपाल रायनाडे, हं, राहणार खिद्रापूर. हं. हे प्लॉट लावून आता 1 महिना झाला आहे. आता ही केळीची लागण करून तुमची प्रॉपर आज 1 महिना पूर्ण झालेला आहे, हां. बरोबर? आजची तारीख किती आहे? आज तारीख 5 जुलै 2024. बरोबर. बरोबर तर महिना होता. साहेब, आज या आजच्या तारखेला नेक्सस रिव्होल्युशन या कंपनीचं बायोकिट आपण तुम्हाला देत आहे. आणि आजच्या तारखेला 5 जुलै 2024ला आपण पहिली आळवणी ह्या पिकासाठी करतोय. तर आजची ह्या पिकाची अवस्था आहे, परिस्थिती ही आजची आहे. आणि इथून पुढं 2 आळवण्या आणि 2 फवारण्या आपल्या होतील 45 दिवसापर्यंत. त्याच्यानंतर आपल्याला ह्या प्लॉटमध्ये आळवणी फवारणी केल्यानंतर काय फरक पडतो हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. ह्याच भागातले तुमच्या जवळचे आसपासचे शेतकरी आहेत. तर मी फक्त नावं विचारतो, तुम्ही फक्त तुमची नावं सांगा. साहेब, तुमचं नाव कसं? खोत साहेब. ओके. अजून कोण आहे? हां, नाव सांगा साहेब तुमचं. धर्मेंद्र अनुभव. ओके. तुमचं? श्रीपाद रायनाडे. ओके. तर ह्या प्लॉटच्या म्हणजे साहेबांचे मित्रच म्हणा, जवळपासचे शेतकरी आहेत. तर त्यांना सुद्धा आपण ह्या प्लॉटवरती बोलवलो आहे, कारण आजची परिस्थिती ह्या शेतकऱ्यांनी सुद्धा बघितलेली आहे, बरोबर? आणि 45 दिवसानंतर पण साहेब तुम्हाला आम्ही बोलवतो की आजची परिस्थिती आणि त्यावेळेची परिस्थिती, त्यावेळेला तुम्ही तुमचा अनुभव काय लेवलला रिझल्ट आला किंवा काय डेव्हलपमेंट झाले हे तुम्ही आम्हाला सांगा. ओके. नेक्सस कंपनीकडून तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार, मी नेक्सस फाउंडर ओंकार माने. आज आपण रिझल्ट आलेल्या प्लॉटवरती आलेलो आहे. तर 5 जुलैला आम्ही नेक्सस रिव्होल्युशनचं बायोकिट हे आपण या केळी पीक शेतकऱ्यांना दिलेलं होतं. तर त्यांच्या तोंडून आपण जाणून घेऊया की ह्याचा रिझल्ट वगैरे कसं काय आला. त्याच्यापूर्वी त्यांचं नाव गाव व पत्ता आपण जाणून घेऊया. साहेब, तुमचं नाव गाव पत्ता सांगा. माझं नाव श्रीपाल रायनाडे, गाव खिद्रापूर. हे प्लॉट लावून आता 2 महिना झाला. 2 महिन्यापूर्वी आपण तुमच्या प्लॉटवरती आलेलो, बरोबर? ती तारीख किती होती? ती 6 जुलै 5 जुलै. ते 6 जुलै. म्हणजे 5 जुलैला दिलं, 6 जुलैला तुम्ही वापरलं, वापरलं. असं. ठीक आहे. तर त्याच्यानंतर 2 महिन्याचा कालावधी गेला, बरोबर? मग त्या वेळानंतर 2 महिन्यामध्ये काय काय फरक आपल्याला समजला, तुम्ही सांगा. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव राजेंद्र नाथू सुंके, ओके. राहणार खिद्रापूर. ओके. हा प्लॉटचं नियोजन माझ्याकडेच आहे. अच्छा. ग्रोथ चांगली आहे. हां. आणि जाडी, पानाची जाडी, ठीक आहे. मुळाचं वाढ सगळं व्यवस्थित. ओके. म्हणजे तुम्ही केळी किती वर्ष झालं करताय साहेब? आम्ही 7-8 वर्ष झालं करतोय. 7-8 वर्ष झालं करताय. 7-8 वर्षामध्ये पूर्वीची जी केळी करताय आणि आत्ताची जी केळी करताय, बरोबर, म्हणजे आपलं प्रोडक्ट जे वापरलंय, मग त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय वाटतंय तुम्हाला फरक? भरपूर फरक आहे. हां, हे कमी खर्चामध्ये उत्पन्न जास्तीच येतोय. येणार असं तुम्हाला वाटतंय आता, बरोबर? म्हणजे सर्वसाधारण आज आपला प्लॉट लावून केळीचा हा 3 महिने पूर्ण झाले, बरोबर? ह्यापूर्वी तुम्ही केळी करत होता त्यावेळेला 3 महिन्यामध्ये एवढी डेव्हलपमेंट झालेली का? ग्रोथ कमी होत बरोबर. म्हणजे सर्वसाधारणपणे तुम्हाला भरणी करायला किती वेळ लागायचा? भरणी करायला त्यावेळी आम्हाला एक 4 महिने लागले. 4 ते 5 महिने, 5 महिने लागले. बरोबर. म्हणजे 4-5 महिने लागायची भरणी करायला. ती म्हणजे 2 महिने होय. अर्ली तुमचा प्लॉट हा चालू आहे. बरं, पानाची जाडी, रुंदी वगैरे काय वाटतंय? पानाची जाडी आणि साईज हा, हिचा ग्रोथ चांगली आहे. ओके. आणि त्यात महत्वाचं म्हणजे हे काळा रान आहे. काळं रान आहे, बरोबर. यावर्षी भरपूर पाऊस पण आहे. म्हणजे पाण्याचा प्रादुर्भाव जास्त झाला. पाऊस आहे. हा, आणि थांबा. विशेष म्हणजे आमच्या रानाला ड्रिप वगैरे काही नाही आहे. हा, हे प्लॉट लावून हा. 3दा आम्ही खत वापरलेलं आहे. खत 3दा वापरलं. म्हणजे पाट पाण्यावरती हा प्लॉट आहे. पाण्यावरती. बरं, पावसाचं प्रमाण जास्त होतं, केळी पिकामध्ये पाणी जास्त चालत नाही, बरोबर? तर त्या अनुषंगानं तुम्हाला जमिनीमध्ये काय फरक पडला? म्हणजे मगाशी जसं तुम्ही मला सांगितलं ते सांगा. जमिनीमध्ये म्हणजे भुसभुशीतपणा आहे. हा, आणि मुळ्याला वाढ आहे. हा. रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे. पाणी म्हणजे तुमच्या निचरा होतो. निचरा होतोय. म्हणजे होतो. इकडचा जो प्लॉट आहे ह्या प्लॉटमध्ये तुमचं पाणी राहतंय जमिनीमध्ये, म्हणजे निचरा होतोय.
आणि इकडच्या जमिनीमध्ये मगाशी सांगितल्या पद्धतीनं पाणी काय होतंय? प्लॉटच्या लागून आहे ते हा पुढं आहे हा ते जर पाणी थांबते ते. पाणी थांबतंय. तो प्रॉब्लेम तुम्हाला ह्याच्यामुळे आलेला नाही आहे. म्हणजे झाड तेवढे घाबरे पडले हा 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 म्हणजे पाणी जास्त राहिल्यामुळे ती रिवर्स येत होती झाडं, ती आलेली नाही आहेत. बरोबर. मला सांगा झाडाचा जरा बुंदा दाखवा बरं. तर साहेब काय वाटतंय उत्पादन तुमचं उत्पादन चांगलं भेटणार. चांगलं भेटणार? बरोबर. इतर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सजेशन द्याल? आता तुमच्या माध्यमातून तुमचा प्लॉट बघून अजून काही शेतकऱ्यांनी तुम्हाला विचारलंय, बरोबर, तर काय सल्ला राहील तुमचा? सल्ला म्हणजे कमी श्रमामध्ये उत्पन्न चांगले येणार. बरोबर. रान म्हणजे सुधारणा होणार. बरोबर. आणि वेगवेगळे वापरण्यापेक्षा हा. हे किट वापरलेलं रासायनिक खत बरोबर. म्हणजे सर आपला उद्देशच आहे, नेक्सस रिव्होल्युशन या कंपनीचा उद्देशच आहे की उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पादन वाढलं पाहिजे. जमिनीचं आरोग्य जे आहे ते चांगलं झालं पाहिजे. जमीन सशक्त चांगली तर येणारं पीक हे चांगलं. आपल्या कंपनीचा उद्देशच आहे की सर आपण सगळ्यात पहिल्यांदा जमिनीवर काम करतोय, जमिनीचा पोत सुधारला जातोय आणि त्याच्यामुळे येणारं पीक जे आहे ते चांगल्या पद्धतीने येतं. ह्या पद्धतीनं आपण पहिल्यांदा जमिनीवर काम करतो, जमिनीचं आरोग्य सुधारतो आणि येणाऱ्या पिकावर पण आपण त्या पद्धतीनं काम करून आपल्या कंपनीचा उद्देश आहे. आणि हा आपल्याला 2 महिन्यापूर्वी आपण दिलं, त्याच्यानंतरचा तो व्हिडिओ आपण काढलेला आहे. हा सेकंड व्हिडिओ आपण काढला. आजची तारीख सांगा सर. 11/9/2024. म्हणजे आज बरोबर त्या व्हिडिओमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये 2 महिन्याचा 2 महिने 5 म्हणजे असं काय तर हे आहे. म्हणजे एवढा चांगला रिझल्ट ह्या प्रोडक्टचा सर आहे. आणि इथून पुढं पण ज्या वेळेला आपले घड वगैरे पडतील त्यावेळेला सुद्धा आपण परत एक तिसरा व्हिडिओ करूया. ओके. हा रिझल्ट हा. आपल्या रिझल्ट वरनं प्रकाश रानडे हा यांची एक 30 गुंठ्याचा प्लॉट आहे. हा. त्यांनाच मी दिलेला आहे. म्हणजे ते तुम्हाला विचारायला आले. ओके. ह्याच्या उंची आणि ग्रोथ बघून त्यांनी औषध घेतलेलं आहे. हां हां चालतंय. ठीक आहे सर. तुम्ही माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नेक्सस परिवाराकडनं तुमचे खूप खूप धन्यवाद. साहेब तुमचं नाव कसं म्हटलं? विजय बंडू रानडे. ओके. तुम्ही शेजारीच आहे? ओके ओके. तुम्हाला काय वाटतंय प्लॉट बघून सर? प्लॉट चांगला आला आहे हां. आणि जमिनीचा पोत सुधारतोय. ओके. तुम्ही पण देशी केळी लावणार आहे बरोबर? आम्ही वाढ वाढल्यापासून देशी केळी त्यावेळेला सुद्धा तुम्ही आपल्याकडनं ट्रीटमेंट आणि प्रोडक्ट वापरा, तुम्हाला सुद्धा ह्या पद्धतीनं रिझल्ट येतील. ओके. धन्यवाद साहेब. मला काही